नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. जीवा, नंदिनी, पार्थ आणि काव्या हे हनीमूनला कुठे जायचं याचा प्लॅन करत असतात आणि तेव्हा नंदिनी बोलते, आता थंडीच खूप वाढलेली आहे, त्यामुळे आपण एखाद्या थंडीच्या ठिकाणी जाऊया. तर तिकडे आपण पाहतो वसुंधरा ही रम्याला बोलते, रम्या, आता आपल्याला हाती आलेल्या दारूच्या गोळ्याने कधी एकादशी घरामध्ये आग लावते अशी झाली आहे, परंतु ती आग लावण्यासाठी मला काडीही मिळत नाही. तर तिकडे आपण पाहतो सर्वजण हनीमूनला कुठे जायचं याची चर्चा करत असतात आणि मानिनीही सर्वांना बोलते, मागच्या वेळेस तुम्ही आपले फार्म हाऊसला गेलं होतात ना, मग ह्यावेळेस देखील गेलं तरी काय हरकत आहे. तेव्हा काव्या बोलते, प्रत्येक वेळेस माणसाने नवीन आठवणी बनवल्या पाहिजेत आणि आता मागच्या वेळेस सारखी माणसं देखील राहिले नाहीत आणि वेळ देखील राहिली नाही. तेव्हा काव्या ही जीवा आणि पार्थकडे पाहत असते. तर इकडे आपण पाहतो रम्याही वसुंधराला बोलते, आपल्याला आग लावण्यासाठी गाडी ही फार्म हाऊसवरच मिळेल. फार्म हाऊसवर नक्की आपल्याला जीवा आणि काव्या यांच्या प्रेमाबद्दल काहीतरी पुरावे मिळतील. तर पुढे येणाऱ्या भागामध्ये वसुंधरा आणि रम्या हे कशा प्रकारे फार्म हाऊसवर जाऊन काव्या व जीवाच्या विरोधातले पुरावे गोळे करणार, त्याचबरोबर पार्थ आणि काव्या, नंदिनी आणि जीवा हे हनीमूनला साठी कुठे जाणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.